हॅलो, मी सुचिता संजय धावडे, मुंबई दादर आणि टीचर आहे मी. आय हॅव जस्ट कम अक्रॉस विथ अ पोस्ट ऑन अ फेसबुक, नितीन रामजी आणि अनिता रामजी. ती पोस्ट वाचल्यानंतर अगदीच एक विचार असा पटकन चमकून गेला की इथे जायचंय, इथे जायचंय. आणि तो विचार जो होता तो ॲक्च्युअल ॲक्शनमध्ये आला आणि आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. इकडचे 4 दिवस इतके छान माझे गेले. थैंक यू सो मच मुझको मुझसे मिलाने के लिए. अतिशय छोटंसं वाक्य आहे, मुझको मुझसे मिलाने के लिए, पण ह्याची धडपड आयुष्यभर कित्येक लोक करतात आणि त्या कित्येक लोकांमध्ये मी पण एक आहे. गेल्या 2.5-3 वर्षात माझ्या आयुष्यात एक अशी घटना झाली आणि त्या घटनेमुळे स्वतःला मी अगदीच अस्तव्यस्त, अ कम्प्लिटली शॅटर्ड और आय विल से स्कॅटर्ड पर्सन. खूप प्रयत्न केले मनशांतीसाठी, पण ते काही फळास लागले नाही. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं की ही पोस्ट मी आली फेसबुकवर, वाचली आणि एका प्रवासाची सुरुवात झाली. हे 4 दिवस जे असंख्य प्रश्न घेऊन मी मुंबईवरनं इथे आले, माझ्या एका सेशनमध्ये ज्या गोष्टी सांगून किंवा जी उदाहरणं देऊन अनिताजींनी, नितीनजींनी, ज्या जसं आपण एक बाळाला आई बाळकडू पाजतं आणि त्याचं ते पोट दुखणं बंद होतं, ते हे बाळकडू म्हणजे हे कडू नाही आहे, हे अमृत आहे. आणि ते ऐकून माझे असंख्य प्रश्न त्या 1-2 तासाच्या सेशनमध्ये माझे ते इतके असंख्य 2,500 प्रश्न म्हणेन मी, ते सगळे प्रश्न माझे सुटले. मला त्याची उत्तरं मिळाली. एका दिवसात आयुष्य सुखकर होत नाही, पण मी असं म्हणेन की एका दिवसात, एका क्षणात जो एक स्पार्क तुम्हाला लागून जातो, तर एक दिशा मिळते. आणि तो एक हिंदीमध्ये जुगनू म्हणतात, मराठीत काजवा. तर ती एक दिशा मिळते आणि त्या काजव्याच्या दिशेने किंवा उस जुगनू की उस प्रकाश से एक नए चिंतन की और एक नई सोच की शुरुआत होती है. इसी सोच से और इसी शुरुआत से मी माझा प्रवास सुरू करणार आहे. खूप खूप उदंड प्रतिभेने, बुद्धीने, आणखीन भरपूर काहीतरी अष्टपैलू गुणांनी माझ्यापेक्षा नितीनजी आणि अनिताजी खूप खूप महान उत्तुंग आहेत. आशीर्वाद तर मी नाही देणार, पण मी खूप उदंड शुभेच्छा देणार मी की माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी ही दिशा जरूर दाखवावी आणि माझ्यातला किंवा आपल्यातला जे सत्व आहे, ओके, त्याला एक दिशा दाखवावी आणि एक नवीन प्रवासाला सुरुवात करावी, जेणेकरून आयुष्य खूप सुंदर बनेल, खूप छान बनेल. आणि आणखीन काय बोलू मी. आज मी परत जाते पुन्हा येण्यासाठी. आज मी परत जाते पुन्हा येण्यासाठी आणि खूप काही शिकण्यासाठी. तुम्हा सगळ्यांना मला हेच सांगावंसं वाटतं की आपण खूप वेळ, भरपूर काही आपली ऊर्जा अनेक कामांसाठी घालवतो, ठीक आहे. नक्की इकडे या, स्वतः अनुभव घ्या, स्वतः अनुभव, स्वानंद घ्या, तरच तुम्हाला त्याचा परिचय येईल, तरच तुम्हाला ते कळेल.
म्हणून मी असं म्हटलं की मी आज जात आहे, माझा आजचा प्रवास म्हणजे मी मुंबईकडे जात आहे पुन्हा येण्यासाठी. थँक्यू सो मच.